पुढची बातमी एकनाथ शिंदेंसंदर्भातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत। महालक्ष्मी रेस्कोर्सहून मुरबाडला जाताना ही घटना घडली। जुहू हवाई तलावावरती हे हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आलं। आपण ही 3 दृश्य पाहतोय। आधी हेलिकॉप्टर उडालं, त्यानंतर खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उतरवण्यात आलं। महालक्ष्मी रेस्कोर्सवरती हे हेलिकॉप्टर टेक ऑफ घेण्यासाठी उडालं। त्यानंतर कल्याणमध्ये वादळ आलं होतं धुळीचं मोठं, आणि त्यानंतर हवामान बदलामुळे जुहूमध्येच हे हेलिकॉप्टर जे होतं ते तातडीने उतरवण्यात आलेलं आहे। आदरणीय बाळासाहेब, सन्माननीय दिघे साहेब यांचा जो काय आशीर्वाद आणि ईश्वराचं भक्कम पाठबळ, आमच्यासारखे कार्यकर्ते, गोरगरीब जनते आणि यांची जे काय साहेबांनी ज्या ज्या वेळेला प्रसंग आले, ज्या ज्या वेळेला उभे राहिले, ते पुण्याला ज्याला पुण्य बोलतात ते, आणि साहेबांच्या आईवडिलांचं पुण्य, की ज्या परिस्थितीतून साहेब इथपर्यंत आलेले आहेत, ते पुण्य करत करत इथपर्यंत आलेले आहेत। आणि म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे। पुढची बातमी पाहूयात। दरम्यान जानेवारी महिन्यामध्ये अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक नेत्यांच्या हवाई उड्डाणामध्ये अडथळ्यांची मालिका सुरू झालेली आहे। पाहूयात या संदर्भामध्ये ग्राफिक्समधून आढावा। आपण बघूयात, पंकजा मुंडे यांचं सुद्धा हेलिकॉप्टर काही हवामान कारणामुळे लगेच त्यांचं हेलिकॉप्टर जे होतं ते खाली घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर गुलाबराव पाटील, छगन भुजबळ या सुद्धा नेत्यांच्या उड्डाणामध्ये अडथळे आले होते।